नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट इयर पॉलिटेक्निकला असलेल्या महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांचं आपल्या YouTube चॅनल वरती मनपूर्वक स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही थंबनेल वरती बघितलंच आहे, स्ट्रेट लाईनचे आपल्याला 10 IMP फॉर्म्युले बघायचे आहेत। हे फॉर्म्युले केल्यानंतर स्ट्रेट लाईन वरचा तुमचा कोणताही क्वेश्चन 100% सॉल्व्ह होणार आहे। त्यामुळे मॅथमॅटिक्स मध्ये सगळ्यात महत्त्वाचे आहेत फॉर्म्युले। जर फॉर्म्युले तुम्हाला लक्षात असतील, फॉर्म्युले तुम्हाला येत असतील, तर मॅथ तुमच्यासाठी खूप इझी आहे। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही आपल्या YouTube चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर लगेच सबस्क्राइब करून घ्या। तुमचा एक सबस्क्राइब म्हणजे माझ्यासाठी खूप व्हॅल्युएबल आहे। तुमच्या एक सबस्क्राइब मुळे मला एक नवीन ऊर्जा मिळते। विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या एक सबस्क्राइब मुळे मला एक नवीन एनर्जी मिळते तुमच्यासाठी खूप काही फ्री मध्ये कंटेंट अवेलेबल करून देण्यासाठी। सबस्क्राइब तुमच्यासाठी फ्री आहे आणि माझ्यासाठी ते मी शब्दामध्ये त्याची व्हॅल्यू सांगू शकणार नाही। तर आपण वन बाय वन स्ट्रेट लाईनचे IMP 10 फॉर्म्युले बघूया। स्ट्रेट लाईन जर युनिट बघितला तुम्ही M1 मध्ये, तर हा युनिट नंबर 3 आहे स्ट्रेट लाईन। आणि जर आपण त्याचे चॅप्टर्स वाईज जर त्याला डिवाइड केलं तर हा चॅप्टर नंबर 8 आहे। तर IMP फॉर्म्युले बघायचे आहेत आपल्याला, वन बाय वन आपण बघणार आहोत। आणि याच्या व्यतिरिक्त तुम्हाला फ्री मध्ये कुठल्या मेथड वरचे प्रॉब्लेम अवेलेबल करून द्यायचे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा, किंवा तुम्हाला अजून कोणत्या चॅप्टरचे IMP फॉर्म्युले पाहिजे असतील तर तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा, किंवा फर्स्ट इयर पॉलिटेक्निक रिगार्डिंग तुम्हाला कोणताही डाऊट असू द्या, तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा, मी त्याला नक्की रिप्लाय करेल। चला वन बाय वन फॉर्म्युले बघूया, इम्पॉर्टंट फॉर्म्युले। फर्स्ट स्लोप पॉइंट फॉर्म, हा स्लोप पॉइंट फॉर्म आहे y मायनस y1 इक्वल्स टू m इन ब्रॅकेट x मायनस x1। याच्यावरनं तुम्हाला इक्वेशन फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन असा जर क्वेश्चन आला आणि तुम्हाला जर पॉइंट्स दिलेले असतील, y1 चा पॉइंट आणि x1 चा पॉइंट आणि m दिलेला असेल, तर तुम्हाला ते इक्वेशन कॅल्क्युलेट करता येते। आता स्ट्रेट लाईनचं स्टँडर्ड इक्वेशन काय आहे? y इक्वल्स टू mx प्लस c। ठीक आहे, हे स्ट्रेट लाईनचं स्टँडर्ड इक्वेशन आहे, y इक्वल्स टू mx प्लस c। y म्हणजे काय आहे रे? y म्हणजे आहे इंटरसेप्ट, राईट? आणि x म्हणजे काय आहे? x सुद्धा इंटरसेप्ट आहे। आणि m काय आहे? स्लोप ऑफ द लाईन। m काय आहे? स्लोप ऑफ द लाईन। आणि c काय आहे? कॉन्स्टंट, राईट? त्याच्यानंतर स्ट्रेट लाईनचं हे स्टँडर्ड इक्वेशन आहे। त्यानंतर आपण असं सुद्धा लिहू शकतो ax प्लस by प्लस c इक्वल्स टू 0, राईट? हे सुद्धा इक्वेशन ऑफ लाईन आहे, राईट? हा, चला हा फर्स्ट फॉर्म्युला। मग त्यानंतर सेकंड फॉर्म्युला, जर समजा तुम्हाला ह्या ठिकाणी x1 ची व्हॅल्यू दिलेली आहे, y1 ची व्हॅल्यू दिलेली आहे, आणि लाईनचं जर समजा तुम्हाला स्लोप कॅल्क्युलेट करायचं असेल, तर m इक्वल्स टू काय फॉर्म्युला आहे? m इक्वल्स टू, m म्हणजे काय? स्लोप। m इक्वल्स टू y मायनस y1 अपॉन x मायनस x1, राईट? तर हे दोन फॉर्म्युले झाले। चला थर्ड फॉर्म्युला बघूया आपण। म्हणजे ह्या ठिकाणी तुम्हाला y1 ची व्हॅल्यू दिलेली राहते, x1 ची व्हॅल्यू दिलेली राहते, ह्या ठिकाणी व्हॅल्यू पुट करायचं, राईट? व्हॅल्यू पुट केल्यानंतर तुम्हाला आन्सर त्याचं मिळून जाईल। नेक्स्ट, हा थर्ड फॉर्म्युला, 2 पॉइंट फॉर्म। जर समजा तुम्हाला 2 पॉइंट्स दिलेले आहेत, 2 लाईन दिलेले आहेत, आणि त्या 2 लाईनचे 2 पॉइंट्स दिलेले असतील, तर त्या केसमध्ये तुम्हाला जर स्लोप काढायला सांगितलेला असेल तर स्लोपचा फॉर्म्युला आहे m इक्वल्स टू y2 मायनस y1 अपॉन x2 मायनस x1, राईट? नेक्स्ट फोर्थ फॉर्म्युला आहे। आणि जर समजा तुम्हाला 2 पॉइंट्स दिलेले आहेत, 2 लाईनचे 2 पॉइंट्स दिलेले आहेत, आणि कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन, तर फाइंड द इक्वेशन ऑफ लाईन साठी हा फॉर्म्युला तुम्हाला यूज करायचा आहे, y मायनस y1 अपॉन y1 मायनस y2 इक्वल्स टू x मायनस x1 अपॉन x1 मायनस x2, राईट? तर हा झाला तुमचा फोर्थ फॉर्म्युला। बघा, हे ह्याच्या रिलेटेड आहे, आणि हा जो पहिला आणि दुसरा फॉर्म्युला आहे, हा फर्स्ट आणि सेकंड, हे लक्षात ठेवला तर हे लक्षात तुम्हाला इझिली राहून जाईल, राईट? चला नेक्स्ट बघूया, इंटरसेप्ट ऑफ द लाईन। इंटरसेप्ट ऑफ द लाईन, जर समजा तुम्हाला या ठिकाणी फाइंड द x इंटरसेप्ट ऑफ द लाईन
अँड वाय इंटरसेप्ट ऑफ द लाईन असा जर प्रश्न परीक्षेमध्ये विचारला किंवा एखादा स्ट्रेट लाईन वरचा क्वेश्चन आला तर त्यासाठी तुम्हाला इंटरसेप्टच्या केसमध्ये इंटरसेप्ट जर फाइंड आउट करायचे असतील तर तुम्हाला हा फॉर्म्युला लक्षात ठेवायचा आहे x अपॉन a प्लस y अपॉन b इक्वल्स टू 1 राईट. नेक्स्ट 6 नंबरचा स्टँडर्ड इक्वेशन ऑफ स्ट्रेट लाईन हे ऑलरेडी मी तुम्हाला एक्सप्लेन केलेलं आहे तरी पुन्हा बघा y इक्वल्स टू mx प्लस c वेअर y इज द इंटरसेप्ट ऑन y एक्सिस. ठीक आहे, x इज द इंटरसेप्ट ऑन x एक्सिस राईट. m इज द स्लोप आणि c इज द कॉन्स्टंट. कोणताही कॉन्स्टंट नंबर त्या ठिकाणी येऊ शकतो राईट. चला नेक्स्ट ह्या ठिकाणी फॉर्म्युला नंबर 7 ॲक्यूट अँगल बिटवीन द लाईन्स म्हणजे दोन लाईन्स दिलेले आहेत राईट आणि त्या दोन लाईन मध्ये अँगल किती आहे हे फाइंड आउट करायचं आहे. असा जर प्रश्न परीक्षेमध्ये आला तुम्हाला तर त्यासाठी तुम्हाला हा फॉर्म्युला आहे tan θ इक्वल्स टू m1 मायनस m2 अपॉन 1 प्लस m1 इंटू m2. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल सर m1 आणि m2 काय आहे. ठीक आहे, काही काही विद्यार्थी म्हणत असतील सर m1 म्हणजे बेसिक मॅथमॅटिक्स आणि m2 म्हणजे अप्लाइड मॅथमॅटिक्स. तर हे बेसिक मॅथमॅटिक्स आणि अप्लाइड मॅथमॅटिक्स आहे का? नाही. m1 म्हणजे स्लोप ऑफ द लाईन 1 राईट आणि m2 म्हणजे स्लोप ऑफ द लाईन 2 राईट. तर हे m1. मग या केसमध्ये तुम्हाला दोन लाईन दिलेले असतात त्या दोन्ही लाईनचं m1 आणि m2 म्हणजे फर्स्ट लाईनचं स्लोप कॅल्क्युलेट करायचं आहे, सेकंड लाईनचा स्लोप कॅल्क्युलेट करायचा आहे. मग दोन स्लोप मिळाले आपल्याला m1 आणि m2 ही या फॉर्म्युल्यामध्ये तुम्हाला ठेवायचं आहे. मग tan θ निघेल. मग θ इक्वल्स टू सर मग आम्हाला थीटा कॅल्क्युलेट करायचा आहे तर मग थीटा कसं कॅल्क्युलेट करणार बघा. याचे एक तुम्हाला व्हॅल्यू मिळणार इथं म्हणजे tan θ ची व्हॅल्यू मिळणार. मग थीटा इक्वल्स टू काय फॉर्म्युला तयार होतो tan इनवर्स जे काही याचं आन्सर येईल ते इथे पुट करायचं म्हणजे अँगल बिटवीन द टू लाईन्स. थीटा म्हणजे काय अँगल बिटवीन द टू लाईन्स म्हणजे तुम्हाला दोन लाईन मधला अँगल कॅल्क्युलेट करता येतो राईट. चला नेक्स्ट 8 नंबरचा कंडिशन फॉर पॅरलल लाईन्स. आता ह्या ठिकाणी जर समजा तुम्हाला क्वेश्चन मध्ये पॅरलल लाईन्स आलेले असतील आणि त्याची कंडिशन तुम्हाला माहिती पाहिजे, क्वेश्चन सॉल्व करत असताना कंडिशन फॉर द पॅरलल लाईन हे तुम्हाला माहिती पाहिजे. तर हे कंडिशन आहे m1 इक्वल्स टू m2. m1 म्हणजे काय फर्स्ट लाईनचा स्लोप किंवा स्लोप ऑफ द लाईन 1 आणि m2 म्हणजे स्लोप ऑफ द लाईन 2 आणि हे पॅरलल जर असतील दोन लाईन्स तर हे दोन्ही लाईनचे स्लोप इक्वल असतात. म्हणजे फर्स्ट लाईनचा स्लोप जर 2 असेल तर सेकंड लाईनचा स्लोप सुद्धा 2च येतो कारण की m1 इक्वल्स टू m2 राईट. म्हणजे एक स्लोप तुम्ही कॅल्क्युलेट केला तर दुसरा स्लोप कॅल्क्युलेट करायची तुम्हाला गरज पडणार नाही. डायरेक्ट या कंडिशन नुसार m1 इक्वल्स टू m2 आपण लिहू शकतो राईट. चला नेक्स्ट फॉर्म्युला नंबर 9 कंडिशन फॉर परपेंडिक्युलर लाईन. ठीक आहे, कंडिशन फॉर परपेंडिक्युलर लाईन. आता पॅरलल लाईन्स म्हणल्यानंतर इथं काही विद्यार्थ्यांना कन्फ्युजन होत असेल सर पॅरलल लाईन्स कशा असतात. ठीक आहे, तर ह्या आहेत पॅरलल लाईन्स. ठीक आहे, ह्या आहेत पॅरलल लाईन्स. रेल्वेचा ट्रॅक माहिती आहे, रेल्वेचा ट्रॅक. ठीक आहे, ते दोन जे एक जो ट्रॅक आहे त्याच्यावरती जे रेल्वे पटरी आहे ते दोन जे लाईन्स असतात ते एकमेकाला कसे आहेत पॅरलल आहेत. मग आता नेक्स्ट प्रश्न असतो तुमचा सर परपेंडिक्युलर मग कशी असते लाईन राईट. परपेंडिक्युलर तर परपेंडिक्युलर लाईन समजा ही एक लाईन आहे मग याला परपेंडिक्युलर लाईन ही. ठीक आहे, याला काय म्हणायचं परपेंडिक्युलर. मग कंडिशन फॉर परपेंडिक्युलर लाईन्स काय कंडिशन आहे. आता क्वेश्चन सॉल्व करत असताना तुम्हाला क्वेश्चन मध्ये परपेंडिक्युलर टू द लाईन असा वर्ड्स तुम्हाला बघायला मिळतो राईट. मग त्या केसमध्ये परपेंडिक्युलर वर्ड तुम्ही रीड केलात की लगेच तुम्हाला तुमच्या डोक्यामध्ये क्लिक व्हायला पाहिजे m1 इंटू m2 इक्वल्स टू -1 आणि पॅरलल वर्ड क्वेश्चन मध्ये आला की तुम्हाला लगेच क्लिक व्हायला पाहिजे m1 इक्वल्स टू m2 राईट. हे दोन फॉर्म्युले अतिशय महत्वाचे आहेत, लक्षात ठेवा. लास्ट फॉर्म्युला इक्वेशन ऑफ द स्ट्रेट लाईन ax प्लस by प्लस c इक्वल्स टू 0. आता हे a काय आहे ह्या x चा कोइफिशियंट, b काय आहे y चा कोइफिशियंट आणि c काय आहे कॉन्स्टंट. तर हे होते अतिशय महत्वाचे 10 फॉर्म्युले. तर या फॉर्म्युल्यानुसार तुम्ही स्ट्रेट लाईनची प्रॅक्टिस करा जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या एक्झाम मध्ये
याचा खूप बेनिफिट होणार आहे, राईट. मॅथ मध्ये सगळ्यात महत्त्वाचे आहेत फॉर्म्युले. जर फॉर्म्युले तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवलात आणि तुम्हाला ते फॉर्म्युले अप्लाय करता येत असतील तर मॅथमॅटिक्स एवढा सोपा सब्जेक्ट दुसरा कोणताच नाही, राईट. तर विद्यार्थी मित्रांनो, हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे जे बी डाऊट्स आहेत ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. आणि आपल्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या. आणि ज्या विद्यार्थ्यांना क्लासेस जॉईन करायचे आहेत, ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये आपले क्लासेस आहेत. ऑफलाईन मोडमध्ये आपला क्लास आहे नांदेडला गव्हर्नमेंट पॉलिटेक्निकच्या बाजूला, मेड फॉर पॉलिटेक्निक. आणि ऑनलाईन क्लासेस जर जॉईन करायचे असतील तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या क्लासेसच्या ॲपची लिंक दिलेली आहे. त्या लिंकवरती क्लिक करा, क्लासेस ॲप डाउनलोड करा. मग तिथून तुम्हाला रेकॉर्डेड कोर्समध्ये जाऊन M1 बेसिक मॅथमॅटिक्स हा कोर्स बघायला मिळेल. तिथून तुम्ही तो कोर्स परचेस करू शकता. विद्यार्थी मित्रांनो, आपलं व्हॉट्सअप ग्रुप आहे, टेलिग्राम ग्रुप आहे, व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये दिलेले आहे. ते दोन्ही ग्रुप जॉईन करा, जेणेकरून पॉलिटेक्निक रिलेटेड जे बी अपडेट्स आहेत ते आपल्या ग्रुपच्या माध्यमातून किंवा युट्यूबच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा नक्की प्रयत्न करणार आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण इथंच थांबूया. पुन्हा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.